विद्यार्थी मित्रांनो, मॅथ्स 1 मध्ये सेकंड चॅप्टर रियल नंबर्स वास्तव संख्या हे आपलं चालू आहे. प्रॅक्टिस सेट 2.3 मधील आपण आज उदाहरण घेणार आहोत. या अगोदर आपण सर्ट्स वर आधारित त्यांचे प्रॉपर्टीज, सिंपल सर्ट्स आणि रॅशनलायझेशन ऑफ सर्ट्स म्हणजे छेदांचं परिमेयकरण कसं करायचं ते आपण शिकलेलो आहोत. आता प्रॅक्टिस सेट मध्ये उदाहरण घेऊया. या अगोदरच्या व्हिडिओच्या लिंक्स आणि मॅथ्स 2 यामध्ये चॅप्टर्सच्या पण व्हिडिओचे जे लिंक्स आहेत त्या तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये पाहायला मिळतील. जर व्हिडिओ आवडल्यास तुम्ही ते सबस्क्राइब करू शकता. प्रॅक्टिस सेट 2.3 मधील फर्स्ट क्वेश्चन बघूया आपण. स्टेट ऑर्डर ऑफ सर्ट्स. करणींची कोटी लिहायची आहे. ऑर्डर ऑफ सर्ट्स. तुम्हाला सर्ट्स दिलेले आहेत. ह्या ज्या करणी दिलेल्या आहेत त्या करणींची आपल्याला कोटी लिहायची आहे. नेहमी nth रॅडिकल साइन रॅडिकल साइनच्या आतमध्ये n ची व्हॅल्यू असते. n नंबर ऑफ n दॅट इज द ऑर्डर ऑफ द सर्ट. इथे आता या एक्झाम्पल मध्ये थर्ड रूट ऑफ 7 असं म्हटलेलं आहे. याचा अर्थ याचं n ची व्हॅल्यू आहे 3. therefore ऑर्डर ऑफ द सर्ट इज 3. ह्या एक्झाम्पल मध्ये पहा 5 रूट 15 5 रूट 12. आता इथे 5 जे आहे ते मल्टिप्लिकेशनच्या फॉर्म मध्ये इट इज नॉट n ची व्हॅल्यू म्हणजे रॅडिकल साइनच्या आतमध्ये 5 नाहीये. 5 इज मल्टिप्लिकेशन मध्ये इट इज द कोएफिशियंट सारख्या याच्यामध्ये त्याचा मल्टिप्लिकेशनच्या फॉर्म मध्ये आहे. अँड देअरफॉर इथे n इज इक्वल टू 5 येणार नाही तर n इज इक्वल टू 2 येणार. बिकॉज ते रूटचं साइन स्क्वेअर रूटचं साइन आहे ते वर्गमुळाचं चिन्ह असल्यामुळे वर्गमुळाचं आपण n ची व्हॅल्यू काय घेणार 2. म्हणजेच जी आहे कोटी ती आहे 2. थर्ड एक्झाम्पल पहा. याच्यामध्ये पण रॅडिकल साइनच्या आतमध्ये n ची व्हॅल्यू 4 आहे. therefore n is equal to 4 म्हणजे त्याची जी कोटी आहे ती किती आहे. ऑर्डर ऑफ द सर्ट इज 4. नंतर इथे फोर्थ मध्ये पहा अंडर रूट 39 म्हणजेच रूटचं साइन आहे स्क्वेअर रूटचं साइन आहे वर्गमुळाचं चिन्ह असल्यामुळे ऑर्डर जी आहे n ची व्हॅल्यू जी आहे ती 2 आहे. therefore the order of this surd is 2. फिफ्थ एक्झाम्पल मध्ये पण पहा थर्ड रूट ऑफ 18. 18 चं तर काय आपण थर्ड रूट काढू शकत नाही त्याच्यामुळे फक्त तुम्हाला आता इथे ऑर्डर विचारलेली आहे तर n ची व्हॅल्यू इथे येणार 3. म्हणजे रॅडिकल साइनच्या आतमध्ये आपले नंबर ऑफ ऑर्डर म्हणजे n ची व्हॅल्यू असते त्यावरून आपण दिलेल्या सर्ट्सची जी ऑर्डर आहे ती आपण अशा पद्धतीने लिहायची असते. क्वेश्चन 2 मध्ये काय म्हटलंय पहा. स्टेट फॉलोइंग गिवन सर्ट्स आर whether they are surds or not. ते आपल्याला विचारलेलं आहे. म्हणजे दिलेल्या ज्या संख्या आहेत त्या करणी आहेत का किंवा नाही आहेत आणि स्टेट करायचं का ते पण आपल्याला एक्सप्लेन करायचं आहे. तर त्यासाठी आपण त्यामध्ये सेकंड एक्झाम्पल घेतलंय. इथे काय म्हटलंय पहा फोर्थ रूट ऑफ 16 म्हणजे n ची व्हॅल्यू इथे 4 आहे. फोर्थ रूट ऑफ 16. आता 16 हा चौथा जर बघितलं तर चौथं मूळ 16चं चौथं मूळ म्हणजे 2 आहे. पण 2 into 2 into 2 into 2 किती वेळा 4 टाइम्स लिहिले आपण म्हणजेच याचं फोर्थ रूट निघतंय. फोर्थ रूट ऑफ 16 इज 2. 16चं चौथं मूळ जे आहे ते 2 आहे आणि इट इज रॅशनल नंबर. इट इज नॉट इरॅशनल नंबर अँड देअरफॉर म्हणजे ही जी आहे ती करणी नाही. इट इज नॉट सर्ट बिकॉज त्याचं म्हणजे त्याचा वी कॅन राईट इट इन द फॉर्म ऑफ रॅशनल नंबर. इट इज रॅशनल नंबर आहे तो. वी कॅन टेक द फोर्थ रूट ऑफ 16 इज 2 अँड 2 इज रॅशनल नंबर. देअरफॉर इट इज नॉट सर्ट. ती करणी नाही का तर 16चं चौथं मूळ 2 ही परिमेय संख्या आहे अपरिमेय नाही आणि म्हणून ती करणी नाही. फोर्थ एक्झाम्पल मध्ये पण पहा अंडर रूट 256. आता 256 इट इज द स्क्वेअर ऑफ द 16. 16चा वर्ग आहे तो
स्क्वेअर रूट घेतल्यानंतर काय आलं 16 आलं. इट इज द रॅशनल नंबर अँड देअरफॉर इट इज नॉट सर्ड. सर्ड असण्यासाठी काय पाहिजे, इथं इरॅशनल असणं गरजेचं असतं. इरॅशनल पाहिजे पण बट इट इज नॉट इरॅशनल, देअरफॉर इट इज नॉट सर्ड. 256 चा वर्गमूळ 16 घेतला. 16 ही परिमेय संख्या आहे आणि म्हणूनच ती करणी नाही. फिफ्थ एक्झाम्पल मध्ये पहा, थर्ड रूट ऑफ 64. एन ची व्हॅल्यू 3 आहे. थर्ड रूट ऑफ 64. आता 64चं तिसरं जे मूळ आहे ते म्हणजे 4. 4चं जर आपण घन केला, 4चा घन किती झाला 64 आणि त्याचा घनमूळ काढला तर 4. अँड 4 म्हणजे 4 ही जी आहे ती परिमेय संख्या आहे आणि म्हणून ती करणी नाही. थर्ड रूट ऑफ किंवा क्यूब रूट ऑफ 64 इज 4 and it is rational number. 4 is the rational number. Therefore it is not surd. The surd, it is not surd because it is the rational number. आता पुढचा आपण त्यामधील फर्स्ट एक्झाम्पल बघूया. थर्ड रूट ऑफ 51. यामध्ये जर बघितलं द रॅडिकंड जो आहे, रॅडिकंड इज रॅशनल पॉझिटिव्ह रॅशनल नंबर आहे आणि त्याचं क्यूब रूट निघत नाहीये. ऑर्डर इज ग्रेटर दॅन 1. तिन्ही एक्झाम्पल मध्ये पहा, फर्स्ट एक्झाम्पल, थर्ड आणि 6. यामध्ये काही नाही. याचा अर्थ याची ऑर्डर किती आहे 2 आहे, याची ऑर्डर 5 आहे, 5 आहे, याची ऑर्डर 3 आहे. त्यांची तिघांची पण जे ऑर्डर्स आहे एन इज ग्रेटर दॅन 1. यामध्ये पहा थर्ड ऑर्डर आहे, या एक्झाम्पल मध्ये फिफ्थ ऑर्डर, इथे सेकंड ऑर्डर आहे. एन ची व्हॅल्यू इट इज ग्रेटर दॅन 1 आणि म्हणून इथे पहा थर्ड रूट ऑफ 51. आता ए जे आहे द रॅडिकंड इज पॉझिटिव्ह रिअल नंबर. इथे पण पहा ए इज 81, ए इज इक्वल टू 22/7. म्हणजे कर्निस्थ जी संख्या आहे ए ची किंमत जी आहे ती धन वास्तव संख्या आहे, परंतु त्याचा आपण याचा क्यूब रूट काढू शकत नाहीये, याचा फिफ्थ रूट काढू शकत नाहीये. 81 चा फिफ्थ रूट नाही निघू शकत आहे आणि 22/7 चा सेकंड रूट तो पण आपण काढू शकत नाही. म्हणजे त्याचं क्यूब आहे जे आहे याचा वर्गमूळ निघू शकत नाहीये. इट इज इरॅशनल नंबर. 81 चा फिफ्थ रूट नाही निघत, देअरफॉर इट इज ऑल्सो इरॅशनल नंबर. आणि थर्ड रूट किंवा क्यूब रूट ऑफ 51 तो पण म्हणजे निघू शकत नाहीये. देअरफॉर म्हणून काय झालं, त्याचा ऑर्डर इज ग्रेटर दॅन 1 आहे आणि हे जे आहे इट इज इरॅशनल नंबर्स. आणि ए जे आहे ए ची व्हॅल्यू मात्र पॉझिटिव्ह रॅशनल नंबर आहे आणि देअरफॉर दिस 3 गिवन नंबर्स दीज आर द सर्ड्स. ते तिन्ही जे आहे ते करणी आहेत, कारण त्यांची जी ऑर्डर आहे ती एन पेक्षा मोठी म्हणजे एन इज ग्रेटर दॅन 1 आहे. कर्निस्थ संख्या ज्या आहेत त्या सुद्धा इथे या रॅशनलाइज आहेत, म्हणजे परिमेय संख्या आहे. परंतु आपण जी करणीय हे जे संख्या असतात त्यांची जी व्हॅल्यू आहे ती मात्र इरॅशनल नंबर आहे, ती अपरिमेय संख्या येते आणि म्हणूनच मग ती करणी आहे. रॅडिकंड त्याचा जो आहे तो ए पॉझिटिव्ह रिअल नंबर आहे. म्हणजे अशा पद्धतीने तुम्हाला सर्ड आहे की नाही ते एक्सप्लेन करणं आणि लिहिणं गरजेचं आहे. क्वेश्चन 3 मध्ये काय म्हटले पहा, क्लासिफाय लाईक अँड अनलाईक सर्ड्स. सजातीय आणि विजातीय करणींचं वर्गीकरण करा. क्वेश्चन 3, क्लासिफाय लाईक अँड अनलाईक सर्ड्स. Classify the given surds into like and unlike surds. सजातीय आणि विजातीय करणींमध्ये त्यांचं वर्गीकरण करायचं आहे. या क्वेश्चन मध्ये आपल्याला ज्या सर्ड्स दिलेल्या आहेत, ज्या करणी दिलेल्या आहेत, काही सिंपल फॉर्म मध्ये आहेत, साध्या रूपात आहेत. काहींना आपल्याला वी कन्व्हर्ट इट इनटू सिंपल फॉर्म आणि देअरफॉर रूट 52. आता हे रूट 52 ला आपण कन्व्हर्ट करायचंय. रूट 52 म्हणजे 13 चौक 52, 4 चा स्क्वेअर रूट निघतो म्हणून मग तो घेतला 2 रूट 13. म्हणजे अगोदर रूट 52 होता तर त्याला आपण 2 रूट 13 अशा सोप्या फॉर्म मध्ये त्याचं रूपांतर केलं.
13चं तर आणखी फॅक्टर पडत नाही. इट इज प्राईम नंबर. मूळ संख्या असल्यामुळे त्याचे अवयव पडत नाहीये. आणि दोघांचे पण जे आहेत क्लासिफायर लाईक टर्म्स किंवा लाईक सॉर्ट्स केव्हा म्हणतो आपण, त्याचे दोन कंडिशन आहेत की त्यांचं नंबर ऑफ ऑर्डर जी आहे ती सेम असायला पाहिजे, म्हणजे कर्णींची कोटी सारखी पाहिजे. दुसरी अट की कर्णिस्थ संख्या म्हणजे ए ची व्हॅल्यू सेम पाहिजे. जेव्हा ते सेम असणार तेव्हा सारखे असणार तेव्हा त्या कर्णी म्हणजेच सजातीय कर्णी आहे असं आपण म्हणत असतो. आता ह्या याच्यामध्ये पहा √52 याचं रूपांतर आपण 2√13 मध्ये केलं. आता 5√13 आणि 2√13 यामध्ये त्यांची जी ऑर्डर हे जे आहे कर्णीची जी ऑर्डर इथे जी आहे ती 2 मध्ये येते ती, आणि कर्णिस्थ संख्या जी आहे कर्णिस्थ संख्या ए जी आहे ती 13 आहे. दोघांची कर्णिस्थ संख्या सारखी आहे आणि म्हणून मग ते काय झालं, इट इज द लाईक टर्म किंवा आपण त्याला सजातीय कर्णी आहे असं म्हणू शकतो. थर्ड एक्झाम्पल मध्ये पहा काय आहे, 4√18 आणि इथे 7√2. आता 18 ला मी कसं लिहू शकते, 9 दुणे 18 त्याचे फॅक्टर्स पडतायत. 9चा स्क्वेअर रूट निघतो म्हणजे काय झालं, 9चा स्क्वेअर रूट घेतला तो 3 आला. 3 4 जा 12 म्हणजे 4 त्रिक 12. हे काय झालं, इट इज द कोएफिशियंट, इट इज नॉट पॉवर, इट इज नॉट ऑर्डर, इट इज कोएफिशियंट आहे. तो बाहेरचा नंबर आहे त्याच्याशी मल्टिप्लिकेशन करणार आणि देअरफॉर 4 × 3 4 त्रिक 12 √2 म्हणजे हे आहे 7√2. याचा आणखी सिंपल फॉर्म होऊ शकत नाहीये. 7√2 आणि याचा आपण कन्व्हर्शन केलं तर काय आलं 12√2. √2 म्हणजे काय झालं, त्यांचं कर्णिस्थ जी संख्या आहे म्हणजे ए ची व्हॅल्यू 2 आहे आणि ऑर्डर सुद्धा त्यांची 2 आहे. दोघे पण त्यांचे सेम आहेत. देअरफॉर धिस पेअर इज द लाईक टर्म्स किंवा लाईक सॉर्ट्स आहे ते. these two pairs जे आहेत these two pairs both are like terms. दोन्ही पण जे आहेत दोन्ही जोड्या ज्या आहेत त्या सजातीय कर्णींच्या जोड्या आहेत. आणखी आता पुढचे जे उदाहरण आहे ते आपण बघूया. क्वेश्चन 3 बघतोय आपण. क्वेश्चन 3 मध्ये लाईक आणि अनलाईक टर्म्सचं क्लासिफिकेशन आपल्याला करायचं आहे. अगोदरच्या याच्यात आपण दोन लाईक टर्म्स जे आहेत लाईक सॉर्ट्स आहेत त्याची उदाहरणं घेतली. आता उरलेले जे आहेत की त्याच्यामध्ये लाईक आणि अनलाईक कोणते ते बघणार आहोत. सजातीय आणि विजातीय वर्गी जे कर्णी आहेत त्यांचं वर्गीकरण कसं करायचं ते बघतोय आपण. यामधील 4th एक्झाम्पल पहा. काय म्हटलंय, 19√12 आणि 6√3 19 वर्गमुळात 12 आणि 6 वर्गमुळात 3 अशा पद्धतीने ते दिलेले आहे. पण ही जी आहे ती इट इज प्राईम नंबर, त्याचे आणखी अवयव पडत नाहीये, मूळ संख्या आहे ती, म्हणजे ही सोपी करणी आहे, याचे आणखी सोपे होऊ शकत नाही, तर आहे तशीच ठेवली. दुसऱ्या करणीमध्ये पहा, याचे अवयव पडू शकतात, इट कॅन बी फॅक्टराइज, आणि म्हणून मग त्याचे अवयव पाडले. 4 त्रिक 12 4 3 जा 12 घेतले. 4 चा स्क्वेअर रूट निघतो तो झाला 2√3 म्हणजेच किती झाला 19 दुणे 38 38√3 आणि हा किती 6√3. आता लाईक टर्म साठी दोन अटी आहेत की त्यांची ऑर्डर सेम पाहिजे. ऑर्डर म्हणजे त्या याची कोटी समान असणार. कोटी समान आहे का बघा. याची ऑर्डर 2 आहे, याची पण ऑर्डर 2 आहे. वर्गमुळाचं चिन्ह आहे म्हणजेच काय झालं, त्याची ऑर्डर n = 2. दोघांची पण समान आहे, ऑर्डर इज इक्वल. आणि रॅडिकंडची जी व्हॅल्यू आहे ती पण काय आहे, समान आहे, इक्वल आहे ती. इट इज रॅडिकंड आणि ऑर्डर ऑफ द सर्ड बोथ आर सेम, म्हणजे दोन्ही पण इक्वल आहेत आणि देअरफॉर इट इज काय म्हणणार, इट इज लाईक सॉर्ट्स.
किंवा धिस पेअर इज लाईक सर्ट्स, ते लाईक सर्ट्स आहे किंवा त्याला म्हणणार आपण सजातीय करणी आहेत. सजातीय करणीसाठी दोन कंडिशन आवश्यक असतात की त्यांची ऑर्डर सेम असायला पाहिजे, पोटी सारखी असली पाहिजे, आणि दुसरं म्हणजे रॅडिकंड करणीस्थ संख्या म्हणजे ए ची व्हॅल्यू सारखी असली पाहिजे. ते देन वी कॉल किंवा वी सेड दॅट दे आर द लाईक सर्ट्स. आता अनलाईक साठी बघा, आता ह्या एक्झाम्पल मध्ये बघा सेकंड मध्ये √68 आणि ते 5 इंटू √3. आता याच्यामध्ये पण पहा, इट इज इन सिंपल फॉर्म मध्ये आहे, याचा आणखी सिंपल होऊ शकत नाही. 68 चे फ्रॅक्शन पडतायत 17 चौक 68. आता 4 चा स्क्वेअर रूट काढला तर काय येणार, 2 येतो. 2 इंटू √17 किंवा 2√17 असंही म्हणतो आपण, आणि ते 5√17. याची ऑर्डर जी आहे एन ची व्हॅल्यू 2 आहे, इथे पण एन ची व्हॅल्यू 2 आहे, परंतु कनिष्ठ संख्या म्हणजे ए ची किंमत इथे 17 आहे, इथे 13 आहे. ए इज डिफरंट, एन इज इक्वल टू 2 हे सेम आहे. म्हणजे दोन अटींपैकी एक अट काय आहे, एक कंडिशन आहे ती सॅटिस्फाईड होते, दुसरी एक कंडिशन मात्र सॅटिस्फाईड होत नाही. इट इज अनलाईक विजातीय आहे. ए इज डिफरंट, इथला रॅडिकंड 17 आहे, इथे 13 आहे. बोथ आर डिफरंट, दोन्ही भिन्न आहेत. कनिष्ठ संख्या भिन्न असल्यामुळे जरी ऑर्डर सारखी असेल तरी सुद्धा ते असमान आहेत किंवा विजातीय करणी आहेत. दे आर अनलाईक सर्ट्स. पुन्हा पाचव्या एक्झाम्पल मध्ये पहा, 5√22 आणि 7√33. आता याच्या आणखी जरी फॅक्टर पाडले 11 दुणे 22 आणि ते 11 त्रिक 33, तरी सुद्धा त्यांचे काही स्क्वेअर हे निघत नाहीये, स्क्वेअर रूट वगैरे काही निघत नाहीये. त्यांची ऑर्डर मात्र सारखी, याची ऑर्डर 2 आहे, याची ऑर्डर 2 आहे. 5 इज द कोइफिशियंट आहे त्यांचा, 7 इज कोइफिशियंट. दे आर नॉट ऑर्डर, हे ऑर्डर्स नाहीयेत, ते त्यांचे कोइफिशियंट आहेत, त्यांचे सहगुणक आहे ते. दे आर कोइफिशियंट, देअरफॉर ऑर्डर त्यांची सारखी आहे, ऑर्डर इज 2. आता रॅडिकंड जो आहे तो बघणार आहोत आपण. रॅडिकंड इथे 22 आहे, इथे आहे 33. रॅडिकंड इज ऑल्सो डिफरंट, म्हणजे जरी ऑर्डर जरी सेम असेल तरी सुद्धा रॅडिकंड इज डिफरंट, कनिष्ठ संख्या डिफरंट आहे. आणि असं लिहायचंय ते, त्याचं 2 रिझन्स असतात, ते 2 रिझन्स यू हॅव टू स्टेट इट. तुम्हाला ते मेन्शन करायचंय, सांगायचंय ते. आणि म्हणून देअरफॉर द गिव्हन पेअर इज अनलाईक सर्ट. दिलेली जी करणींची जोडी आहे ती भिन्न किंवा विजातीय आहे, अनलाईक आहे ते. तसा आणखी एक 6th एक्झाम्पल पहा, √75 आहे आणि दुसरी करणी आहे 5√5. ही सिंपल आहे. आता याचं सिम्प्लिफिकेशन करायचं आपल्याला. 25 त्रिक 75, याचे फॅक्टर मांडले. 25 चा स्क्वेअर रूट निघाला 5√3 आणि ते 5√5. यांची ऑर्डर सेम आहे, याची ऑर्डर पण 2, या सर्टची पण ऑर्डर 2 आहे. ऑर्डर इज सेम दोघांची पण, बट रॅडिकंड म्हणजे कनिष्ठ संख्या ए ची संख्या इथे 3 आहे, इथे ए इज 5. रॅडिकंड इज डिफरंट, कनिष्ठ संख्या भिन्न आहे. ऑर्डर जरी सेम असेल तरी ए इज डिफरंट अँड देअरफॉर इट इज अनलाईक सर्ट्स किंवा धिस पेअर इज अनलाईक, विजातीय करणींची ती जोडी आहे. पुढचा आपण एक्झाम्पल बघूया. पुढचा क्वेश्चन बघतोय आपण. क्वेश्चन 4, करणींना सोपे रूप द्या. सिम्प्लिफाय द सर्ट्स. हे जे सर्ट्स आहे त्याला सिम्प्लिफाय म्हणजे सोपं रूप द्यायचंय. ते कसं ते बघा. आता इथे देताना पहा √27 दिले. आता 27 चे आणखी फॅक्टर्स पडू शकतायत. काय फॅक्टर्स पडताय? 9 3 9 3 27. 9 चा स्क्वेअर रूट निघतोय आणि म्हणून मग त्याला कसं लिहिणार आपण? 3√3. इट इज द सिंपल. आता या 3 चे आणखी फॅक्टर पडू शकत नाही. मूळ संख्या झाली ती, त्याचे आणखी अवयव पडत नाहीये. म्हणून मग देअरफॉर इट इज द म्हणजे सिंपल फॉर्म मध्ये असलेली सर्ड आहे ती.
आता इथे 50 मध्ये पहा, 50 ला आपण असं पण लिहू शकतो, 25 दुणे 50, 25 टू जा 50, 25 चा स्क्वेअर रूट काढला, वर्गमूळ घेतला तर 5 आला, आणि √2 म्हणजे √2 जे रॅडिकंड आहे इट इज इन द प्राइम फॉर्म, म्हणजे त्याचे आणखी फॅक्टर्स पडत नाहीये, इट इज द सिंपल फॉर्म 5√2. इथे पण पहा या थर्ड एक्झाम्पल मध्ये √250 याचे आपण अशा पद्धतीने लिहू शकतो, 25 10 50, 25 10 जा किती झाले 250. आता 25 चा स्क्वेअर रूट निघतो, इंटू 10 चा निघत नाही त्याला √10 ठेवणार. जरी आणखी 5 आपण घेतले, 5 टू जा 10 असं जरी केलं तरी ते 5 चा पण स्क्वेअर रूट निघत नाही किंवा 2 चा पण निघत नाही, त्याच्यामुळे त्याला अशाच रॅडिकंड त्याचा 10च राहणार, 5√10. तसंच √112 112चा वर्गमूळ जर काढायचा असेल तर पहा 16 7 112 म्हणजे त्याचे फॅक्टर्स पडले, 16 चा स्क्वेअर रूट काढला तर 4 आला, 4√7 4√7 इट इज द सिंपल फॉर्म. तसंच 168 √168 किंवा स्क्वेअर रूट ऑफ 168. आता 168चा वर्गमूळ विच इज नॉट कम्प्लीट स्क्वेअर जो आहे तो कम्प्लीट स्क्वेअरिंग नंबर नाहीये तो, मग त्याचे फॅक्टर्स पाडले आपण तर 4 × 42, 4 चा निघतोय तो निघणार 2, 42 चे आणखी निघू शकत नाही, देअरफॉर इट इज 2√42 म्हणजे इट इज इन द सिंपल फॉर्म. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला जे सर्ट्स आहेत वी कॅन राईट इट इन द सिंपल फॉर्म्स, म्हणून त्याला म्हटलं सिम्प्लिफाय द सर्ट्स. पुढच्या भागामध्ये आपण याच्यावर आधारित जे सिम्प्लिफिकेशन आहे ते बघणार आहोत. थँक्यू.